महिला उद्योग मंडळ रसायनी यांनी मुलांच्या शिक्षणासाठी सुरू ठेवलेली शाळा कोणत्याही दबावाला बळी न पडता सुरू ठेवून विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्ण करू असा निर्धार पालक, माजी विद्यार्थी, सामाजिक संस्था आणि विद्यार्थी यांनी केला असून ही संस्था आणि शाळा ताब्यात घेण्याचा प्रयत्न हाणून पाडू असे सांगितले। महिला उद्योग मंडळाची प्राथमिक शाळा पराडी मोहपाडा तालुका खालापूर जिल्हा रायगड येथे आहे। ती बेकायदेशीर असल्याचा आरोप सोशल मीडियावरून व्हायरल झाल्याने आज पालक, माजी विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते, संस्था यांची बैठक आयोजित केली होती। मुख्याध्यापक महादेव पाटील यांनी प्रास्ताविक केले। यावेळी संस्थेच्या अध्यक्षा सरोजनी साजवान यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की केंद्र सरकारने हिंदुस्थान ऑर्गॅनिक कंपनी 1965च्या दरम्यान सुरू केली। स्थानिक प्रकल्पग्रस्त स्थानिक परिसरातील विद्यार्थी यांच्या शिक्षणासाठी सन 1985च्या दरम्यान शाळा सुरू केली होती। कंपनी व्यवस्थापनातील महिला अधिकारी आणि पुरुष अधिकारी यांच्या पत्नी एकत्र येऊन त्यांनी 1978-79 मध्ये महिला उद्योग मंडळ स्थापन केले। 1985 ला स्थापनेनंतर 1997 आणि 98 मध्ये महिला मंडळाचे रजिस्ट्रेशन घेऊन ही शाळा सुरू केली। शाळा हळूहळू प्रगतीपथावर गेली। शाळेने भव्य यश मिळवले। आता कोणीतरी नेता शाळा बळकवण्याचा प्रयत्न करत आहे, पण महिला उद्योग मंडळाचा पालक शिक्षकांचा याला कडाडून विरोध आहे। अध्यक्षाने एका कोपऱ्यात राहायचं नाही, म्हातारे तुम्ही राहा आणि सगळे स्वतः माझ्या हातात द्या, मध्ये उभा करा कोणाला ते आम्ही ते दिलं नाही, बरोबर, ते आम्ही त्याला दिलं नाही। सुरुवातीला त्यांनी सांगितलं की ह्या एकही कार्यक्रम अधिकारी बोलवायचा नाही, तर खालापूरच्या अधिकाऱ्यांना बोलवायचे, इकडच्या लोकांना दाद नाही द्यायचं। यांनी आमचा जो ह्याचं बिल येतो लाईट बिल ते सुद्धा ती बाई सुद्धा आमच्याकडे येऊन द्यायची नाही, कारण ती बाई बरोबर नाही आहे, आमचा पालंबर बरोबर नाही आहे, आमच्या बिल्डिंग रिपेअर करतो तो बरोबर नाही आहे, त्यांची माणसं त्यांना पाहिजे होती आणि मी त्याला दाद दिली नाही, कुठेही त्यांच्या हातात सत्ता जाऊन दिली नाही। मग त्यांना वाटलं काय आपल्याला मिळणार नाही आहे, तेव्हा त्यांनी आतमध्ये त्याच्यासाठी केस टाकली होती। त्या केसच्या निमित्ताने त्यांनी मला हे कागद पाहिजे आणि कधी करायचं ते मीटिंगमध्ये नाही मागायचं, ते कधी करायचं आम्ही मी पनवेल असे राहतात, तेव्हा फोन करायचे, मॅडम मला हे कागद पाहिजे, अर्जंट पाहिजे, ते द्या मला, ते ह्याच्यासाठी पाहिजे। आणि असं करून त्यांनी ते सगळे कागद आमच्याकडनं घेतले आणि त्याचे झेरॉक्स पण नाही, आता मला अर्जंट द्यायचं, नंतर ती झेरॉक्स सगळे कागद असं करून त्यांनी ते सगळे गोळा केले आणि तेच कागद त्यांनी आज की ह्या भ्रष्टाचारी हे आहेत ते, आणि ते सगळे म्हणजे वाटेलची फी घेतली जाते। आता वाटेलची फी त्या 300 रुपयाच्या वाटेलची फी आहे का, फी घेऊ नये, आता फी घेऊन त्यांनी केलं की यांनी तिथं ते सालांतरचं पण आधी शिक्षणाचं हे नव्हतं, ते हस्तांतर सालांतर तिथे साधारणतः तिथे कोणालाच माहिती नव्हतं शिक्षणाधिकारी, यांनी त्यांच्या कानावर घालून दिला, त्यांनी इकडनं शाळा हलवली, आम्ही वाढलेले विद्यार्थी हलवले, तिथनं हलवले, हा केलेलाच नाहीये। मग त्यांनी सांगितलं यांनी शाळा केलं पण त्याला हे नाही, तुम्हाला पत्र नाही दिलं, शाळांतर करतोय, शाळांतर कुठे केले, शाळा तिथेच आहे। आणि परत आपले 80% येणार त्यांनी थांबवला, द्यायचं नाही, तुम्ही यांची जमीन नाही आहे, फक्त शाळा आहे, तिथेच आहे, अतिक्रमण पंचायत शाळा आहे, तुम्ही यांना अनुदान कशाला देता, जे आहे ते पण कमी करा, असं त्यांनी तिथे सांगितलं। त्याच्यामुळे पालक खूप नाराज होते। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।